नशीब आणि म्हणजे माझी इच्छा होती चरण दर्शन करायचे, आज झाले मित्रांनो. भले थोडासा धावपळ झाली. मेन म्हणजे इकडे तुम्ही बघा वटवृक्षाच्या खाली स्वामी. 1955 साली या मंडळाची स्थापना झाली आहे. महाराष्ट्र ऐक्योदक मंडळ हे टिळकनगरमध्ये सर्वात जुनं मंडळ आहे. बटन दाबा. कसं तर मित्रांनो आता काळा चौकीचा राजा बघायला चाललोय आपण. मयुरेश्वर माझा आहे इथे 23 फुटाची मूर्ती आहे मित्रांनो. आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया कसं असणार आहे डेकोरेशन वगैरे. आणि जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मयूर ब्लॉग चॅनल एका ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललोय मुंबईचे मोठमोठे गणपती फिरायला आणि त्यांचं दर्शन तुम्हाला दाखवणार आहे. सर्वात मेन गणपती मुंबईचे ना? लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, राजा तेजुकायाचा, काळा चौकीचा महागणपती आणि खेतवाडीचे सगळे गणपती. हे मी बोलतोय पण बाप्पाच्या आशीर्वादाने हे सगळं पॉसिबल झालं तर ठीक. तुम्हालाही मजा येईल आणि आम्हाला तर जास्तच मजा येईल, कारण आम्ही तर प्रत्यक्षात ते दर्शन घेणार आहोत. आमचं झालं तुम्हाला पण मजा येईल बघायला, कारण आम्ही असा प्रवास करणार आहोत की ज्याने तुम्हाला घरी बसल्या वाटेल की तुम्ही पण आमच्यासोबत प्रवास करताय करून. हे मेन गरजेचं आहे. बरोबर. आणि बाप्पाला हीच प्रार्थना करतो की गणपती बाप्पा लालबागचा राजा प्लीज आम्हाला लवकर तुमचं दर्शन भेटायला पाहिजे. तुमचं आणि सगळे गणपती झाले पाहिजे या नाईट मध्ये. पॉसिबल झालं त्याची इच्छा असली तर भेटेल, जेवढे कव्हर करता येईल तेवढे करू. बघू आपण गणपतीचं अजून आहे 10 वेळा जाऊ. 10 वेळा जाऊ. तर आता आपण निघायचंय. तर 2 बाईक आहेत त्याच्यावरती जाणार आहोत आपण. 1:15 वाजलेले. 1:15 वाजलेत अजून रात्रीचे. मित्र येतात माझे, ते पुण्यावरून येतात, ते 5 जण आहेत. सर्वात पहिला आपण आता चाललोय चेंबूरचे सगळे मोठे गणपती करायला. जसं चेंबूरचा राजा, टिळकनगरचा राजा म्हणजे सह्याद्री मित्र मंडळ, आणि चेंबूरचा चिंतामणी, चेंबूरचा राजकुमार, हे सगळे करून आपण जोपर्यंत ते पुण्यावरून येत आहेत त्याच्या अगोदर आपण हे सगळे गणपती करून जाऊ. म्हणजे इकडची मजा येईल चेंबूरची आणि ते पण करू. सर्व गणपती भेटतील तुम्हाला बघायला. तर चला निघूया आपण. गणपती बाप्पा मोरया. A few minutes later. तर मित्रांनो आता आपण आलोय टिळकनगरचा महागणपती म्हणजे महाराष्ट्र ऐक्यवर्धक मित्रमंडळाचा गणपती. विशेष म्हणजे ह्या गणपतीचं सांगायचं झालं तर टिळकनगरमध्ये सर्वात जुनं मंडळ म्हणजे महाराष्ट्र ऐक्यवर्धकचं मंडळ हे, आणि त्यांचं हे 17वं वर्ष आहे. म्हणून विशेष म्हणून ह्या वर्षी त्यांनी अक्कलकोटचा देखावा केलेला आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचं मठ अक्कलकोट, तो देखावा त्यांनी केलेला आहे इकडे. ह्यानंतर चला पहिला जाऊ, नंतर सांगतो. दाखवू चला. तर मित्रांनो पहिले आतमध्ये जाऊया आपण आणि मग तुम्हाला दाखवूया. आणि स्टार्टिंगला तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आहे, पण पहिले आतमध्ये जाऊ मग दाखवू तुम्हाला. चला तर मित्रांनो चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन तुम्हाला पूर्ण आतमधलं डेकोरेशन वगैरे दाखवतो आणि गणपती बाप्पा कसा आहे ते सुद्धा दाखवणार आहे. तर आज जास्त करून माहिती विनायक भाऊ देणार आहे गणपतीची वगैरे. तर विनायक भाई काय बोलतो, जायचं आतमध्ये? स्वामींचे विविध अवतारातले इथे फोटो फ्रेम्स लावलेले आहेत आणि त्याखाली स्वामींनी जे सांगितलंय, उपदेश दिलेत ते लिहिलेले आहेत. ते पाहू शकता तुम्ही, अक्कलकोट सगळं केलेलं आहे इकडे. आणि आपले गणपती बाप्पा पण खूप सुंदर आहे मित्रांनो, पाहू शकता. इथे स्वामींचे सर्व विचार तुम्हाला दाखवलेले आहेत मित्रांनो. मेन म्हणजे इकडे तुम्ही बघा वटवृक्षाच्या खाली स्वामी. मित्रांनो नक्की कमेंट करा श्री स्वामी समोर. खूप सुंदर दिसते मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. तर तुम्ही मित्रांनो पाहिला असेल किती सुंदर मूर्ती आहे ही, आणि छोटी मूर्ती पण खूप सुंदर आहे आणि मोठी विचारूच नका, एकदम भारी आहे मित्रांनो. डोळे वगैरे तुम्ही पाहू शकता, बैठक वगैरे, आणि पूर्णपणे असं वाटतं की मित्रांनो खरंच डेकोरेशन पण एवढं भारी केलं आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही पूर्ण एकदम गोल फिरेल तिथे तुम्हाला स्वामी दिसतील. तर मित्रांनो या मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष विशाल बिले दादांकडूनच आपण या मंडळाची पूर्ण माहिती जाणून घेऊया. दादा सांगा आम्हाला या मंडळाची माहिती आणि कधीपासून स्थापना झाली, सर्व सांगा तुमची माहिती. 1955 साली या मंडळाची स्थापना झाली आहे. महाराष्ट्र ऐक्योदक मंडळ
हे टिळकनगरमध्ये सर्वात जुनं मंडळ आहे. यावर्षी या मंडळाचा आम्ही 70वा वर्ष आम्ही साजरे करत आहोत. 70वा महोत्सव साजरा. गणेशोत्सव हा या मंडळाचा महत्त्वाचा एक उत्सव आहे. या टिळकनगर नाही तर चेंबूरमधलं हे एक जुनं मंडळ आहे आणि नावाजलेलं मंडळ आहे. इथे विविध प्रकारचे उपक्रम होतात, विविध प्रकारचे स्पर्धा होतात आणि या ज्या स्पर्धा आहेत याही सर्व जुन्या स्पर्धांच्या गणेशोत्सव काळात घेतल्या जातात. जसं एकांकिका स्पर्धा आहे, स्वर्गीय सौ शांताबाई जोग एकांकिका स्पर्धा ही गेली 42 वर्ष आम्ही या इथे राबवत आहोत. त्याची बॉडी बिल्डिंग स्पर्धा आहे, चेंबूरची बॉडी बिल्डिंग स्पर्धा ही सुद्धा या मंडळातर्फे राबवली जाते. आणि हा जो गणपती तुम्ही मागे बघताय हा गणपती खूप जुना गणपती आहे. ही मूर्ती दरवर्षी सेम याच पॅटर्नमध्ये याच रूपात ही गणपतीची मूर्ती असते. हा जो पूर्ण गणपतीचा जो कलर आहे जो कलर हा एक वॉटर कलर आहे, म्हणजे हा ऑइल पेंट नाही आहे, वॉटर कलर आहे. तर मंडळाचे विविध उपक्रम आहेत, मंडळाची शाळा आहे, सामाजिक कार्यात सर्व कार्यामध्ये हे मंडळ कार्यरत आहे. ओके, धन्यवाद तुम्ही एवढी माहिती सांगितल्याबद्दल. गणपती बाप्पा. तर मित्रांनो नक्की या इथे एकदा आणि या दादांशी नक्की भेटा इथं आल्यावरती. तर चला आपण पुढे भेटू. चला. आणि आता ट्रिपला किती जा रहे अपन अभी जा रहे डायरेक्ट लालबाग. लालबागला जाणार? हो, डायरेक्ट लालबागला जाऊया आणि आपण. चेंबूरचे गणपती आपल्याला करायचं होतं आणि हे नव्हतं माहिती की जे पुण्याहून मित्र येतात ना आपले, ते आपल्याला वाटलं थोड्या वेळाने येतील, पण ते ऍक्च्युली आलेत. ते वडाळ्याच्या पुढे पोहोचले, तर ते बोलले लेट नको करू, त्यांना कारण माहित नाही इकडचं काय, म्हणून ते आपल्याला तिकडे थांबलेत. तर आपण आता इकडचं कॅन्सल केलं, डायरेक्ट लालबागला डायरेक्ट लालबागला. चला भेटूया आता लालबागला. चला. गणपती बाप्पा मोरया. A few minutes later. तर मित्रांनो पाऊस आलाय आणि आपण इकडं थांबलोय आणि आता बघा काय मस्ती चालू आहे इकडं बघा. काय बोलणार आता, पाऊस आलाय, जाणार कसं? एकतर आपण स्कूटी आणि बाईकवर आहे, म्हणून पाऊस आलाय, थांबलोय आगे. आणि ते मुलं आहेत ते पुढे थांबले, त्यांना काय मुंबईचं आपल्याला माहित नाही. अरे पुढं पुढं मतलब बहुत आगे, बहुत आगे. दादर तक आहे. पुढे म्हटलं तर डायरेक्ट कॅमेरा तिकडे घेतोय, काय दिसणार तिकडे. अपडेट देत राहू आम्ही. सगळे अपडेट देत राहू आम्ही. हा खरी मेन बात म्हणजे तर ह्याच्या फोनमध्ये ना स्पेस नाही, म्हणून थोडे थोडे घ्यायला लागतंय. तर आजचा ब्लॉगची क्वालिटी थोडी आहे ना तुम्हाला कमी दिसली तर रागू नका. रागू नका. समजून आणि घ्या. हा तो थोडा ब्लॉग इकडे पुढे मागे झाला तर तेही समजून घ्या. दोन तीन part होतील. हा स्पेसमुळे आम्ही इकडे तिकडे करतोय. हा बघा, हा आहे पार्थ, आपला यांचा नवीन मेंबर. हा क्रिस, हा तर माहित असेल तुम्हाला, जुना मेंबर, सगळ्यात हँडसम बॉय. तरी आता फोटो खूप पाऊस आहे आता. सुंदर असा रोड आहे आपल्या समोर आहे. सुंदरसा नाना पण आहे सोबत. सुंदरचा नाना पण नाना पण आहे. नाना केस घालतोय. नाना आता बघ. क्युटी पाय, क्युटी पाय. तर मित्रांनो पाऊस गेलाय आणि आता आपण चाललोय. जय मल्हार रूप, जय मल्हार. अरे अरे तू आहे क्या? बाय आपली पोरं भेटली इथं काय? आपल्या चेंबूरचा शेल कॉलनीचा गणपती आहे. काय बोलतो? आपले मित्र आपला जे म्हणजे हा, गेल्या वर्षी मुंबईचा राजा, त्याची प्रतिकृती आहे हा गणपती. सेम टू सेम. आजच्या वैशाली घ्यायचा क्या? चिंतामणी. गेल्या वेळी चिंतामणी गेलं होतं मित्रांनो यांनी, तर यावेळी मुंबईत राहायचा प्रतिकृती केली आहे. सेम आहे, सेम. भारी वाटते मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. हे बघा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती, मोरया, पुढच्या वर्षी. लवकर या. तर मित्रांनो पाहिलं असेल तुम्ही, तर आता पाऊस पण कमी झाला आणि आपली राईड पण चालू केली आपण. सगळे क्रिस, सगळ्याला मेन क्रिस. जे पुण्यातून आपले मित्र येत आहेत त्यांना ऍक्च्युली रस्ता माहित नाही. त्यांना बोलतात नरे पास तिथे थांबा, तर ते बोलतात की लालबागच्या राहायच्या 2 किलोमीटर थांबलोय. त्यांना बोलत तिकडे थांबा, आम्ही तुम्हाला तिकडे गेल्यावर आपण भेटूया. चला आता एन्जॉय करत राहा तुम्ही. थांबा, जाऊ नका कुठे. शेवटपर्यंत. ऐका, बाप्पाच्या कृपेने पाऊस थांबलाय आणि आपण जातोय. आता तसंच राहायला पाहिजे, पाऊस नसला पाहिजे तर आपण जास्त मूर्त्या बघू, तेवढे आपल्याला दर्शन जास्त होतील. एवढी मजा येते ना काय सांगू. जाताना एवढा उत्साह येतो ना गणपती बाप्पाला बघण्यासाठी, म्हणजे आरती वगैरे ह्याचा उत्साह नाही. गणपती बाप्पाला कधी भेटायला जातोय याची आतुरता, दर्शन कधी घेतो असं झालं. कारण वर्षाने आपला सण येतो, तर ते गणपती बाप्पाला बघायला एवढा आतुर असतो ना आपल्या म्हणून, तर तेच बघायला चाललंय तर कधी बाप्पाला दर्शन होतंय असंच होतं.
तर बघू आज लागले बाप्पाला बघायचं. चला आपण जाऊया. एन्जॉय करा ब्लॉगवर लास्टपर्यंत पण राहा, जाऊ नका कोणी. चला मयूर ब्लॉग पटापट रिपोर्ट नका मारू. रिपोर्ट नका मारू. सबस्क्राईब वाढवा त्याचे, लाईक मारा, शेअर मारा, आवडती कमेंट करा आणि घंटा असा कडक मारा ना तुमच्या हाताला लागलं पाहिजे. हातच्या घंट्याचं बटन दाबा. कसं सपोर्ट करा. वसुधैव कुटुंबकम, कृष्ण भगवान आपले बोललेले तर सगळे पृथ्वी आपला एक परिवार आहे. तर सर्वांनी एकमेकांना मदत केली पाहिजे. तुम्ही पुढे जाऊ. तुम्ही मदत कराल तर तुमच्या मदतीला कोणतरी येईल. देव मदत वरचा बघणार आहे. साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना. साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना. मित्रांनो आता आपण आलोय परेलला. तर तुम्हाला सांगायचं एवढं होतं की मयूर बोलला मी तुझ्या खिशात हात टाकतो काय काढतो तुला कळतं की नाही. बोललं मला नाही कळत बाबा, कारण मी चोर, मला काय चोरांचं कळत नाही. मी बोललो जरा तू चोर असशील वाटतो अगोदर, म्हणून तू आता खिशात हात टाकून प्रोफेशनल चोर आहे आपण, माहिती आहे. प्रोफेशनल चोर आहे. त्याला बोललो तू चोर होतास, त्याला बोललो मी तर आत्ता पण चोर आहे. तो बोलतो कसला चोर, बोललो मी लोकांचं हृदय चोरतो. जोक फालतू आहे. फालतूगिरी आयुष्यात थोडी पाहिजे ना. माणूस फालतूच माणूस आहे. 3,500 कोटीचा तो सलमान खान, त्याला त्याचं खरं म्हणून होतं तू कोण आहे. तर मित्रांनो पाहू शकता इथे सगळे पब्लिक दर्शनाला चालले. आपली मुंबई फुल रात्रीची पण आता जागे आहे, कारण की सर्वीकडे दर्शन चालू आहे. लालबाग नगरीमध्ये आता आपण एंटर केलेलं आहे. पब्लिक बघू शकतो लालबागच्या राहायसाठी आलेली आहे सगळी. लालबागच्या आता मुंबईचं राहायचं गेट येईल पहिलं, सर्वात पहिलं. आता पहिले तिकडे जायचंय. आता फक्त माहोल बघा तुम्ही, माहोल बघा मुंबईच्या गणपतीचा माहोल फुल करा माझा. माहोल बघा. ह्याला बोलतो आपला सण, आपला गणपती. A few minutes later. अरे भाई काय माती उडली बघ. हो विनायक, काय काय खोटं बोलता रे तुम्ही लोक. हे पूर्ण चिखल भरलाय मित्रांनो, पाहू शकता. इधर घुम इधर घुम. हे बघा पाहू शकता पूर्ण चिखल. तेरे को लग रहा है ना हात पे मट्टी लग रहा है की नाही बता. पूर्ण चिखल लागलाय मित्रांनो, आणि लोक याला खोटं बोलतात काहीच नाही लागलं. ए ना इकडे याच्या मागे चिखल लागला की नाही सांग. पूर्ण ओला झालाय आणि चिखल नाही लागलाय, पूर्ण चिखल बघ. अरे पुरा अरे चॉकलेटी हो रहा है. मट्टी लग रहा है. अरे पूरा चिकट चिकट हो गया है. मट्टी लग रहा है. कशाला विनायक खोटं बोलतो. मिठी मिठी खुशबू आ रही है. याला बोलतात बिबुआ नाकाचा. हे सगळे पोरगे खोटं बोलताय. हा बॉयकॉट द्या. बॉयकॉट. मराठी जमलीच नाही, थोडंच बोलला लागेल इंग्लिशमध्ये आला. नमस्कार. हा नमस्कार. हा बोलला बोलला. गणपती बाप्पा मोरया. मोरया. इथं गाडी पार्क केली आपण आणि पुढे जाऊया आपण इथून. 2:37 वाजले इथे. मराठीमध्ये बघा. सांगा, मराठी. 3:30 वाजले. 3:30 वाजले. 3:30 वाजले. 2 वाजून किती 37 38. अरे 3:30 नाही 2:30 वाजले. 2:30 सॉरी. अडीच वाजले. हा आणि इथे तुम्ही गर्दी बघू शकता. आणि अशी सेम गर्दी तुम्हाला 4 वाजतील 5 वाजतील तरी तुम्हाला सेम गर्दी पूर्ण भेटेल. दिवसभर मला वाटतंय. पूर्ण दिवसभर. आपण आता गणेश गल्लीचा मुंबईचा राजा हा. भावेश कुटुवाला हा. फेमस आहे हा तो. आता त्याच्या बाहेर आलो आपण. हा. आपण अजून जरा पुढे जाणार आहोत. आपण ह्याचं पण दर्शन करू. हा चला मग. चला तर पुढे जाऊ आपण आणि बघूया. चला आणि लालबागचा एंट्रन्स आलाय इथे तुम्ही पाहू शकता. समोर हे बघा 2 एंट्रन्स आहे. हा हे सेकंडरी एंट्रन्स आहे, प्रायमरी एंट्रन्स. पुढे. तर आता इकडून पण पाहू शकता तुम्ही आणि पुढे पण आहे. तर इथे मेन एंट्रन्स आहे, तुम्हाला दाखवते. चला. तर मित्रांनो पाहू शकता लालबागचा गेट या समोरच. मित्रांनो आता आपण आतमध्ये चाललोय गल्लीमध्ये आणि चरण दर्शन होणार. चॅलेंज पण होणार आहे आमच्या आता. हा त्यासाठीच आम्ही चाललो आतमध्ये. 3-4 तास उभं राहायलाच लागणार आहे. चरण दर्शन म्हणजे आपण VIP डायरेक्ट आतमध्ये नाही जाणार आहे, तर थोडं उभं राहायला लागणार आहे. तर वेट करा. चला. A few minutes later. तर मित्रांनो आपण जे बोललेलो पुण्यावरनं आपले मित्र येणार आहेत ते सगळे आलेले पाहू शकता. काय बोलतो दादा. 1 नंबर. मजा येते का इकडं. आपला मित्र तर आहेत, हा पण माझा नात्याने चुलत मामा लागतो. अच्छा. आहे मित्र भावासारखाच आहे. अच्छा म्हणजे एकदम फ्रेंड हा वाटतो. फ्रेंड सारखाच आहे आपला. अच्छा. तर लहानपणाचा आहे आपला, लहानपणाचा मित्र. पुणे मुंबई आमचं चालूच असतं. सारखं याचीच कंटिन्यू. वाट बघत होतो आम्ही. शेवटी हा आला. हे सगळे पुण्यावरनं आलेत. तर आपण जाऊया दर्शन घेऊया मस्त. आणि यांना आज आपली मुंबई पण फिरू, गणपती पण दाखवू चांगले चांगले मोठमोठे.
तर नक्की. पुढचं बघत राहा तुम्ही, कंटिन्यू बघत राहा म्हणजे तुम्हाला समजेल की आज कसं एन्जॉय होणार आहे. कारण की नवीन नवीन माणसं आपल्याला भेटत राहतात, आपण त्यांच्यासोबत गुळून मिसळून सगळे सण साजरे करतोय. लास्टपर्यंत बघत राहा. चला तर मित्रांनो, आता काळा चौकीचा राजा बघायला चाललो आहे आपण. मयुरेश्वर माझा आहे इथे 23 फुटाची मूर्ती आहे मित्रांनो. आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया कसं असणार आहे डेकोरेशन वगैरे आणि कसं असणार आहे आपला गणपती बाप्पा. आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो, तर चला जाऊया. तर मित्रांनो पाहू शकता डेकोरेशन वगैरे किती सुंदर आहे आणि समोर आपले गणपती बाप्पा आहेत मित्रांनो. खूप सुंदर मूर्ती आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही इथे. हा तुम्हाला दाखवतोय बघा. तर मित्रांनो समोरच पाहू शकता वारकरी आल्यासारखं आपल्याला वाटतंय. तर मित्रांनो खूप सुंदर मूर्ती आहे, तर या मूर्तीला पण नक्की भेट द्या गणपतीला मित्रांनो. खूप सुंदर वाटते बघताना मित्रांनो. काळा चौकीचा मयुरेश्वर आहे असं वाटतं. वारकरी आपल्या समोरच उभा आहे मित्रांनो गणपतीच्या रूपामध्ये, आणि गणपती बाप्पा कुठल्या पण रूपामध्ये आपल्या समोर येतात. पूजेची मूर्ती पण खूप सुंदर आहे मित्रांनो, आणि इथलं डेकोरेशन पण खूप सुंदर केलं आहे. पाहू शकता पाणी वगैरे, आणि यामध्ये मासे वगैरे पण सोडलेत. तर नक्की आहे इकडे. तर चला आपण बाहेर जाऊया. खूप सुंदर आहे. A few minutes later. तर मित्रांनो आता आपण आहो काळा चौकीच्या महागणपतीच्या बाहेर. तर आतमध्ये जाणार आहे आता आपण, एंट्री मारणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे काळा चौकीचा महागणपती. तर मित्रांनो तुम्ही आगमन व्हिडिओ नसेल पाहिला तर जाऊन आपल्या चॅनलवरती बघा. आणि एवढ्याशी छोट्याशा गल्लीतून मित्रांनो जाणं म्हणजे पाहिजे गोष्ट नाही. तर तुम्ही नक्की जाऊन बघा कसं तो गणपती जातो वगैरे. तर चला आपण पुढे दाखवतो तुम्हाला काळा चौकीचा महागणपती. प्लीज लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब करो. ओके, बाय बाय. प्लीज डू द सबस्क्राईब. चला चला बघितलं मित्रांनो, आज सगळे लोक भेटत राहतात. तर आपण पुढे जाऊ आणि तुम्हाला दाखवू. चला मयूर फॅन्स. जस्ट मयूर त्यांचे फॅन्स भेटले ते अच्छा. महागणपतीकडे. तर मित्रांनो डेकोरेशन वगैरे पण खूप सुंदर आहे, आणि समोरच आपला गणपती मित्रांनो पाहू शकता. तर खूप छान गेलं इथे. तर पाहू शकता मित्रांनो आपला काळा चौकीचा महागणपती मित्रांनो खूप सुंदर आहे. या नक्की दर्शन करा. तर आपण पुढे दाखवतो. चला. प्राणी बघून तुम्हाला समजला असेल, आपले कृष्ण भगवान ज्यांना सर्व प्राण्यांची आवड होती, ज्यांच्या एका बासुरीच्या सुरावरती मित्रांनो सर्व प्राणी जवळ यायचे, ते ही थीम आहे. तर पाहू शकता तुम्ही. तर आता आपण बाहेर जाऊया. चला. तर मित्रांनो ही तुम्हाला जी गल्ली दिसते, आपला एकदम छोटीशी गल्ली दिसते, पण आपला जो गणपती आहे तो याच गल्लीतून मित्रांनो आतमध्ये येतो. तर खूप सुंदर आहे मित्रांनो, नक्की आहे एकदा बघा. चला. 2000 years later. कॉपी पेस्ट कर ना. ठीक आहे. एक नंबर मजा येते. एक नंबर मजा. गणेशोत्सव वर्ष निर्भर येतो. थांबा, वेट करा, एन्जॉय करा, भक्ती करा. टाइम झाला थांबलो होतो. 8 तास झाले. 8 तास तुम्हाला दर्शन होईल म्हणून आम्ही आलो होतो. A few minutes later. बोलतो दात मार त्याला. अरे मार तरी मी नाही काय बोललो. मित्रांनो फायनली आतमध्ये आलो आपण. खूप गर्दी होती, खतरनाक गर्दी होती. आलो फायनली आलो आतमध्ये. चला. फायनली आतमध्ये आलो भाई. काय होतं इथं 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 गॅप आहे मित्रांनो. मित्रांनो फायनली आतमध्ये आलो आपण. किती वेळ थांबलो आपण? खूप वेळ थांबलो. 6-7 तास थांबलो आपण. 6-7 तास थांबले. वेंडी काय सांगू तुम्हाला, शेवटी बाप्पाची मर्जी. गणपती बाप्पा मोरया. शेवटी बाप्पाची मर्जी आहे. आम्हाला थोडासा त्रास देऊन त्याला पाया पडायला लावायचे, म्हणजे त्याला आम्हाला जाणीव करून द्यायची, कष्ट करून ती मायापाशी फ्रीमध्ये काय नाही भेटलं. VIP लाईन असून पण मित्रांनो आम्हाला इतकं वेळ थांबायला लागलं. तरी पण आपण ट्राय करू. शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नक्की नक्की. मित्रांनो चला पुढे जाऊ, आपण दर्शन घेऊ. चॅनलचं नाव काय भावा तुझं? मयूर ब्लॉग. चला पुढे जाऊया आणि दर्शन घेऊ. चला.
चला आपण पाहू शकता आले गणपती बाप्पा समोर. गणपती बाप्पा दर्शन झालं कसं धक्काबुक्कीने पण होईना झालं. तर मित्रांनो फायनली 7-8 तासानंतर आपलं दर्शन झालेलं आहे. विनायक वगैरे पुढे गेलेत तर आपण पुढे जाऊया आणि पाहू शकता आपण या गर्दीमध्ये होतो. तर या गर्दीमधून मित्रांनो आपण बाहेर पडलो. आता दर्शन खूप सुंदर झालं मित्रांनो आणि नशिबाने म्हणजे माझी इच्छा होती चरण दर्शन करायची आज झाली मित्रांनो. भले थोडासा धावपळ झाली लोकांना खूप हे झालं पण खूप छान दर्शन झालं मित्रांनो. आपण बाहेर जाऊ आणि बाकीचे गणपती बघायचे तिने आता बघू कारण की रात्रीपासून आपण बाहेर मित्रांनो. 1 hour later. तर मित्रांनो आता आपलं दर्शन वगैरे झालंय आणि आपले सर्व मित्र घरी गेलेत आणि थोडीशी काही गडबडीमुळे एंड करता नाही आला. पण आज भरपूर गणपती आमचे राहिलेत बघायचे ते जाणार आहोत आम्ही असं नाही की नाही जाणार ते पण गणपती हा तुमच्यासाठी स्पेशली जाणार आहोत. तर आम्ही ट्राय करू ते पण गणपती कव्हर करून तुम्हाला दाखवायचे. पण आज चरण दर्शन भेटलं आमच्यासाठी तेच खूप मोठी गोष्ट खूप मोठी गोष्ट. रात्री आम्ही 10-11ला निघालो होतो तुम्हाला माहित आहे. नंतर 1, 1:15, 1, 2 झाल्या आणि आत्ता डायरेक्ट किती वाजले बघा 4:15 बरोबर 4:15 झाले. आता आम्ही घरी निघतो. रात्री झोपलो नाही काय नाही सगळं बघायचे डोकं दुखतं एकदम झोपलेली आणि खूप खूप मोठा सीन झालाय. तुम्हाला सांगितलं नाही तुम्हाला माहित नाही तर पुढे तुम्हाला सांगतो मी काय झालं काय नाही. म्हणून आम्हाला काही गोष्टी शूट करता आल्या नाही. त्यामुळे खूप लेट झाला आमचा पूर्ण दिवस गेला. पण हा दिवस गेला त्याचा आम्हाला काहीच गम नाही कारण गणपती बाप्पाचं दर्शन भेटलं आम्हाला ते खूप भारी वाटतं. त्यांनी सगळं आमचं थकान आमचं दुःख वगैरे सगळं निघून गेलं. डायरेक्ट चरण दर्शन बाप्पाच्या लालबागच्या चरणापाशी आपण नतमस्तक झालो. याचं मोठं सुख काय आहे तर तेच आपल्याला भेटलं दर्शन बाप्पाचं. म्हणून आम्ही निघालो पण लेट झाल्यामुळे आपल्याला मुंबईचा राजा, खेतवाडीचे बाप्पा, परळचा राजा, परळचा इच्छापूर्ती आणि परळचा मोरेश्वर हे सगळे गणपती आपल्याला कव्हर करता आले नाही. टिळकनगरचा राजा, सह्याद्री, गोलघर, चेंबूरचे गणपती सगळे राहून गेले. पण सगळे करायला आम्ही ट्राय करणार नक्की. पण काय सीन झाला ना हा तुम्हाला माहीत नाही. खूप मोठा सीन झाला आमच्यासोबत. माझी गाडी टो केली होती. आमचे जे पुण्याचे मित्र होते त्याची गाडी टो केली होती. आम्ही कुठे कसं पळवलं आहे आम्हाला माहिती आहे कारण जे पुण्याचे आहेत ना आपले मित्र त्यांना इकडचं काहीच नाही माहिती आहे. कसं आम्ही चालत कसं इकडून तिकडे चौकी कुठे काय होती काय तो कसं गेलं कसे पैसे आम्ही भरले काय आम्हाला झालंय आम्हालाच माहिती. ते सांगायची क्षमता नाही आमच्यामध्ये.